तर हा गाईज आम्ही आलो आहेत घरच्या देवाकडे. तर गाईज इथे देवळाच्या समोरच आपली एक विहीर आहे. राधा सिद्धिका पाणी काढते. पोऱ्या बोलतात पोऱ्या. तुमच्याकडे काय बोलतात सांगा आम्हाला. हे आतून मावळ ती बघ मोठे. आतमध्ये मावळ मच्छी बघा, मच्छी किती अंदर. बापरे बाप. गणपती चलते तवर बरोबर अर्धी कमी कर. तर गायची बेलाचे पानं आहेत. हे अशा प्रकारे तोडायचे असतात 3-3. तशा प्रकारचीच असतात ती. पण तोडताना अशी तोडायची नाही तर मग कोण सिंगल सिंगल तोडतो ना. अच्छा. राहण्याला काट्या बघा किती आहेत. काट्या बघा किती टोकदार आहेत. तर काय देवळातून आपण आलो आहोत घरी आणि तुम्हाला दाखवतो. तर काय इकडे बघा अजून पॅकिंग चालू आहे. तर गाईज आपण चाललो आहोत खूप एका मोठ्या प्रवासाकडे. तर त्यासाठी आपण देवळात गेलेलो की आपला प्रवास सुखाचा आणि सुखरूप जावं. तर गाईज अजून आपली तयारी बाकी आहे भरपूर. आज रात्रीच निघायचं आहे तरी पण पॅकिंग बाकी आहे आणि आपले केससुद्धा हेअरस्टाईलसुद्धा आपले चेंज करायचे आहेत. भरपूर कामं आहेत. तर गाईज चला जाऊया, पहिला आपली फटाफट कामं करूया आणि तुम्हाला सांगतो नंतर दाखवतो सुद्धा कोण कोण येणार आहेत, बाकीची तयारी झाली की नाही. रिंगाले सामानाची तयारी सामान चालू आहे. हे जावाचे पुरे को मावर कापायला घेतलं. तर गाईज हे बघा इकडे जायची तयारी झाली. एक पूर्ण किचनचं सामान आहे
इथे. तर गाईज तुम्ही याला बघू शकतात, आपला हा जेरी किंग. तर जेरी तू पण येणार आहे ना आपल्या बरोबर? तुझी बॅग भरली पूर्ण? थंडीचं सामान घेतलं ना? हागीज घेतला हागीज. बाय बाय कर. फादर इज कमिंग. तर गाईज आपण आता इकडे मामाकडून निघालो आहोत. त्यांची पण अजून तयारी चालू आहे. कोण इकडे जात आहे, कोण तिकडे चाललंय, अजून काही ना काही अजून चालूच आहे. किती पण आपण महिनाभर अगोदर प्लॅन केला तरी शेवटच्या दिवसापर्यंत आपली शॉपिंग चालूच असते, काही ना काही ते राहूनच जातं. तर आता आपण चाललोत पप्पासाठी एक बॅग छोटी झाली म्हणून तर मोठी बॅग घ्यायला चाललोत. आणि अजून मग नंतर आल्यानंतर अजून आपल्याला केस हेअर कटिंगसाठी पण जायचं आहे. तर पटापट जाऊया आणि बॅग वगैरे घेऊन येऊया. चला. तर काय इथे बॅग आणलेले आहे आणि पॅकिंग पण चालू झालेलं आहे बघा. एकदम फायनल आता पॅकिंग होऊन जाईल. खाऊ बघा, भरपूर खाऊ आहे आपल्याला. तर काय आम्ही बॅग शिवायला गेलेलो चेन लावायला आणि आम्ही आता किटकॅट खातोय बघा. तर काय आता आपण चाललो आहोत केस कापायला. थोड्या वेळा आपण झोप घेतली आहे. आता केस कापायला जातो मस्त. भरपूर वाढलं, थोडं कमी करून घेऊया कारण की आता 20 दिवस तर वाढणार परत केस वगैरे. तर चला जाऊया पटापट. बघा गाईज आमचा हा चिल्लर पार्टी. दादा को जात. तर गाईज अशा प्रकारे आपण केस कटिंग केलेले आहेत. इथून कट मारलं मस्त आणि मस्त शेप दिलेला आहे, एक नंबर. इथे निर्गुण बाय आहे, इथे जितेश बाय आहे. ए जितेश बाय. तर गाईज सगळं पॅकिंग वगैरे अजून बाकीच आहे आणि आता आपण चाललोत म्हणून गाडीमध्ये या गोळी टाकून घेतो. काय आपली एवढी दिवस गाडी घरी राहील म्हणून आपण औषध टाकतोय. उंदीर नाही तर मग बाहेर करते. जायचंय हो, गोळ्या टाकून ठेवतो असतो. उंदीर नाही ते कधी पण कोई गोळी टाकले. तर गाईज इथे बघा आपण उंदराच्या गोळ्या टाकल्यात. एवढे दिवस आपल्या राहणार गाडी म्हणजे कसं टेन्शन नाही आपल्याला. आता कसं 20 दिवस जाणार तर आपली गाडी सेफ राहणार. आपल्याकडून आपण जेवढं होईल तेवढं करून घेतो. तर गाईज तुम्हाला आता सांगतो मी आम्ही कुठे चाललो आहोत. आम्ही चाललो आहोत चारधाम यात्रेसाठी. आपल्या कोळी लोकांना तुम्हाला माहिती असेल जेव्हा बोटी बंद होतात तेव्हाच आपल्याला टाईम भेटतो. तर ह्याच टायमाला आपण चालले आहोत 20 दिवसासाठी चारधाम यात्रेसाठी. तर आता 20 दिवस तुम्हाला कंटिन्यूज आपले व्हिडिओ बघायचे आहेत आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे तुम्हाला आम्ही जसे व्हिडिओ टाकणार तसं तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि प्रॉपर 20 दिवस आमचे व्हिडिओ बघत राहा तुम्ही. आम्ही कुठे कुठे जातो, काय काय मजा करतोय, सर्व तिकडे स्टार्टिंगपासून तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील. तर आता आमची ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. बाकीचा पुढचा प्रवास आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आज आम्ही आता पूर्ण पॅकिंगमध्येच दिवस पूर्ण गेला आणि आता आमचा टाईम पण झालेला आहे. आता आम्ही ऑलमोस्ट 8 वाजता 8-8:30पर्यंत निघून जाऊ. रात्री 12ची ट्रेन आहे बँड्रावरून, बँड्रा टू हरिद्वार. तर चला गाईज पुढचा प्रवास तुम्हाला आता
उद्यापासून बघायला भेटेल. तर गाईज इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता उद्यापासून. चला गाईज, बाय.